गोकुळ दूध संघ अधिक सक्षम व्हावा आणि त्याच्या माध्यमातून गावागावातील दूध संस्था बळकट होऊन दूध उत्पादकांना योग्य दरासह न्याय मिळावा या भूमिकेतून पुढील काळात गोकुळचे पहारेकरी म्हणून काम करणार असल्याची भूमिका माजी खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली आहे। कागल तालुक्यातील औचित्यवाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। पंचायत समिती सदस्य बालाजी फराकटे, मंडलिक साखरचे संचालक अनिल सिद्धेश्वर, प्रधान भोजे, मिशन वात्सल्य समितीवरील अशासकीय सदस्य संदीप बोटे, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य नारायण मुसळे आणि सौ स्मिता राज हेडगे यांचा यावेळी गौरव करण्यात आला। मंडलिक पुढे म्हणाले, जिल्ह्यातील शिवसेनेच्या ठरावधारकांची संख्या लक्षात घेतली तर कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे। गोकुळी मातृसंस्था असून ती टिकवणे आवश्यक आहे। संस्थेमध्ये वाद निर्माण होऊ नयेत यासाठी आम्ही जाणीवपूर्वक संयम पाळला आहे। सध्या सुरू असलेल्या वादांकडे दुर्लक्ष करून सर्वांनी एकत्र येत पुढे जाणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमात ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक, शिवानंद माळी आदींची भाषणे झाली। मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरुडहून सर्जेराव भाट। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।